नमस्कार माझ्या प्रिय पालकांनो, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलांनी मोबाईल बघू नये म्हणून तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे। तर मुलांचं डेली रुटीन तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात घ्या। मुलं स्कूलला केव्हा जात आहेत किंवा ट्युशनला जात असतील तर ट्युशनला जाण्याचा टायमिंग डेली रुटीन तुम्ही लक्षात घ्या, त्याप्रमाणे तुमचा स्क्रीन टाइम तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जो मुलांना फ्री टाइम मिळत आहे त्या टाइम मध्ये तुम्ही मुलांना पार्कमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा खाली खेळायला घेऊन जाऊ शकता। तुम्ही स्वयंपाक करत असतील किंवा काही काम करत असतील तर मुलांना त्यात इन्व्हॉल्व करून घ्या। इन्व्हॉल्व करून घ्या म्हणजे समजा तुम्ही पीठ मळत असेल तर तुम्ही छोटासा पिठाचा गोळा मुलांना द्या, त्याच्याशी खेळायला देऊ शकता किंवा तांदूळ डाळ हे एकत्र करून मग ते वेगवेगळे करा असं तुम्ही सांगू शकता। अशा ऍक्टिव्हिटी तुम्ही मुलांना देऊ शकता। त्यानंतर मुलांसाठी रोज एक ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करून ठेवा आणि त्या ऍक्टिव्हिटी टास्क म्हणून मुलांना द्या। आणि जर कोणी दोन्ही पॅरेंट्स जॉब करत असतील तर त्यांना असं सांगा मुलांना की आल्यानंतर हा टास्क कंप्लीट झाला पाहिजे, तुम्हाला मी काही रिवॉर्ड देईल, स्टार देईल असंही सांगून तुम्ही मुलांना इन्व्हॉल्व करू शकता किंवा बिझी ठेवू शकता। त्यानंतर मुलांना काही हॉबीज असतील, काही आवड असेल तर त्या आवड तुम्ही त्यांच्या हॉबीजनुसार त्यांना क्लासेस लावू शकता। डान्स असो, सिंगिंग असो, तबला असो, जे गेम्स तुम्ही मुलांना देताय त्या गेम्स रोजच्या रोज वेगवेगळ्या असल्या पाहिजे, सेम नसल्या पाहिजे, सारख्या नसल्या पाहिजे, नाहीतर मुलांना त्या गोष्टीचं बोर होईल किंवा कंटाळा येईल, ते सोडून देतात मुलं। मला माहिती आहे की तुम्हाला या गोष्टी खूप अवघड आहेत, अवघड जातील, पण मोबाईल सारखा घातक वस्तूपासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यायला लागतील। आणि पहा जादू, तुमच्या मुलांना या गोष्टीची इतकी सवय लागेल की तुमची मुलं स्वतःहून म्हणतील की आम्हाला आज टास्क दे मम्मी किंवा पप्पा। या गोष्टी फक्त आईनेच करायची अशी नसते, तर आई वडील दोघंही या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे। थँक्यू।